जय गुरु. जय गुरु. जय गुरु सर। जय गुरु मॅम. ही एक वेबसाईट आहे. मी मागे 2-3 वेळा म्हटलं होतं हे अष्टाध्यायी.com जे आहे ते संस्कृतच्या व्याकरण उभारणीमध्ये बांधणीमध्ये पाणिनी आणि पतंजली या दोन ऋषींचा खूप वाटा आहे. आणि त्यांनी त्या व्याकरणांचे अनेक सूत्र तयार केले. तर ते सूत्र आपल्याला सूत्र म्हणा किंवा त्याची रचना म्हणा या ठिकाणी काही ठिकाणी उपलब्ध आहे. त्यातलं एक आहे हे अष्टाध्यायी.com. त्यांनी चांगल्या प्रकारे हे केलेलं आहे. हे दिसतंय ना स्क्रीन सगळ्यांना? आता स्क्रीन बदललेला दिसतोय ना? हो. हा. तर इथे 1.1.1 डावीकडे लिहिलेलं आहे वृद्धिरादेव. तर हे 8 अध्यायांमध्ये कोणती कोणती सूत्र आहेत याची संपूर्ण लिस्ट या ठिकाणी आहे. हे आपल्या अभ्यासाचा भाग नाहीये, एक सामान्य माहिती म्हणून घेतोय आपण याला. खूप काही याच्यामध्ये आहे. ओके. हे आपण आत्ताशी थोडंसं आलो या ठिकाणी, म्हणजे असं 1.4 पर्यंत आलोय. हे असं आपण इथे 8 पर्यंत खाली जाऊ शकतो. 8.135 इतक्या प्रकारचे या ठिकाणी अध्याय, इतक्या प्रकारचे सूत्र, इतक्या प्रकारचे नियम त्यांनी तयार केले. कुठे आपण क्लिक केलं की त्या त्या सूत्राची आपल्याला पूर्ण माहिती मिळते. वृद्धिरा दैवामध्ये काय काय आहे ते सगळं. आपण जेवढे जेवढे ओपन केले ते सगळे इथे येतात. बॅक ॲरो आहे, फॉरवर्ड ॲरो आहे. ह्या ॲरोने आपण पुढे मागे जाऊ शकतो. म्हणजे वेबसाईट ओपन केली की आपण एक गुहेमध्ये गेल्यासारखंच येते. अनेक गोष्टीचं बघायला मिळतं आपल्याला. इथे जरी क्लिक केलं ते संपूर्ण या ठिकाणी येतं काय काय आहे अनुक्रमणिकेचं. कोणती वेबसाईट? अष्टाध्यायी.com. हे परवाही टाकलं होतं ग्रुपवर नाव, पुन्हा टाकतो. बर. म्हणजे 8 अध्याय आहेत त्यामध्ये. त्या 8 अध्यायामध्ये त्यांनी संपूर्ण व्याकरण कव्हर केलेलं आहे. हे या ठिकाणी अव्ययांची माहिती, अव्यय कसे बनतात, काय बनतात, पूर्ण माहिती. अचक्ष पहिल्या पानात असायचं होम कुठे आहे याच्यात? पुन्हा आठला. मला मुख्य दाखवायचं म्हणजे ते आपले धातुरूप जे आहेत ते धातुरूप आणि शब्दरूप हे यामध्ये पूर्ण कव्हर केलेले आहे.
हे या ठिकाणी खाली लिहिलेलं आहे धातुपाठ आणि शब्दपाठ. धातुपाठमध्ये इथे आपण बघितलं हे लाल मध्ये इथे या ठिकाणी बघितलं आपण 1.0001 म्हणजे हा एवढा सिरियल नंबर 8 पर्यंत खाली जातो. पहिला त्याने घेतलाय भू धातू. आणि भू घेण्याचं कारण काय की त्यामध्ये पहिला गण जो असतो तो भू या शब्दापासून झालेला आहे. त्या गणाचं नाव आहे भ्वादी. आणि याचं नाव दिलं त्याने भ्वादी इथे. ते आहे परस्मयपदी अकर्मक. बाकी हे सेट वगैरे जाऊ देऊ आपण इथला. त्याचा अर्थ दिला यांनी टू एक्झिस्ट, टू बिकम, टू बी ऑर टू हॅपन म्हणजे होणे. जो आपण अर्थ बघितला भू म्हणजे होणे. आता इथे आपण जर क्लिक केलं तर इथे दाखवते आपल्याला ते की कर्तरी प्रयोगामध्ये वेगवेगळ्या लट लकार लकारांमध्ये लट लकार, लिट लकार, लुट लकार, हुरलुट लकार, लोट लकार आणि लंग लकार, विधिलंग लकार, आशीर्वाद लंकार लकार आणि लुंग लकार आणि ऋलुंग लकार असे एवढ्या प्रकारचे लकार संस्कृतमध्ये आहेत. तर ह्या प्रत्येक लकारामध्ये आपण जे बघितलेले आहे सह, त्वम आणि अहम, त्याचं एकवचन, द्विवचन, बहुवचन हे कसं बदलतं हे सगळं या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे. हे केवळ कर्तरी प्रयोगात नाही तर वेगवेगळे असतात ते भावकर्मणी, सन्नते, असे अनेक निंजनते, असे अनेक प्रकारचे प्रयोग त्यामध्ये आहेत. या प्रत्येक प्रयोगामध्ये ते कशा प्रकारे बदललं जातं हे संपूर्ण इथं दिलेलं आहे. मग आता इथे हे जसं भू झालं तसं पुढे मग ते आणखी त्याचं अनालिसिस आपल्याला पाहायला मिळतं. आणि पुढचं एश, एध, एध म्हणजे वाढणे. एध धातूचं असंच या ठिकाणी असे जेवढे धातू आहेत जो 3200 असं प्रत्येकाचं आपल्याला बघायला मिळतं. आणि पुढे आणखी याच्यामध्ये पुढचं आहे शब्दपाठ. शब्दपाठामध्ये जर आपण गेलो तर कुठला हे अ पासून घेतला आपण इथे हा शब्द घेतला आहे. ह्या शब्दाच्या विभक्ती सगळ्या अकर आणि प्रथमापासून संबोधनपर्यंत एकवचन, द्विवचन, बहुवचन जे कुठलं नाव असेल, जे कुठला शब्द आपल्याला पाहिजे असेल तो शब्द आपण घ्यायचा या ठिकाणी आणि त्याच्या विभक्ती आपण पाहू शकतो. अशा सगळ्या प्रकारचं व्याकरण पाहू शकतो. जेव्हा जेव्हा तुम्हाला वेळ असेल तेव्हा तुम्ही हे निश्चितपणे अभ्यासा. त्यांनी केवळ मजेशीरच नाहीये, उपयोगी सुद्धा आहे आणि चांगलं आहे म्हणजे मजेशीर आहे सगळं. आपण बघायला गेलो, अभ्यास करायला गेलो तर ते मजा पण येते त्यामध्ये. आता आजच आम्ही एका पाठामध्ये आमच्या अभ्यासामध्ये बघत होतो तर काही क्रियापदांमध्ये शंका दुसऱ्यांना आल्या, पण त्या यातून शोधत गेलो तर बरोबर त्याचं उत्तर मिळालं. थोडा वेळ जातो पण एक शोधल्याचा आनंदही असतो. ओके, तर आपण आपल्या पाठाकडे येऊया. आपण हे संस्कृत भाषेमध्ये अनुवाद करायला बघत होतो. ही कुऱ्हाड कोणाची आहे? यह कुल्हाड़ा किसका है? अस्य अयम कुठारः कस्य अस्ति? तुम फावड़े से क्या करते हो? त्वम किंवा यूयम प्रावणेन किम करोषि किंवा किम कुरुथ? किसान खेत में सिंचाई करता है. शेतकरी शेतामध्ये पाणी देतो. कृषकः क्षेत्रे जलसेचनम करोति. बैल घास चरता है. वृषभः घासान चरति. यहाँ बैलों का झुंड है. अत्र औक्षकम अस्ति. सुरेश खेत में चिड़िया उड़ाता है. सुरेशः क्षेत्रे खगोद्वेजनम करोति. खेती के औजार कहाँ बिकते हैं? सीता द्रव्याणि पुत्र विक्रियन्ते. क्या बीज बोने में तू मेरी सहायता करेगा? किम त्वम बीजारोपणी मम सहाय्यम करिष्यसि? बिनौले म्हणजे सर्गी से गाय का दूध उत्पन्न होता है. तूल शर्करेण गोदुग्धम श्रेष्ठम भवति.
निराणे के लिए तू मेरे साथ चल. निराणे म्हणजे निंदणीसाठी. त्वं मया सह निर्दलम कर्तुम आगच्छ. हे आपण केलं होतं आणि पुढच्याला आपण सुरुवात केली होती. सर हा. ह्याच्यामध्ये एक शंका आहे. हो. काल तुम्ही म्हणालेलात की परीक्षेत तो प्रश्न आलेला होता ना, सीताद्रव्य आणि कुत्र विक्रियन्ते. हा 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 म्हणजे हा. तर मग आपण आपलं म्हणजे दुकानाचंच हे लिहायचं, बाकी कारण काही रेफरन्स नाहीये, राईट? म्हणजे किंवा ते काय स्पेसिफिक दुकान आहे किंवा त्याला काही वेगळा नाही 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 शब्द नाही, आहे असं प्रश्न काही. असा नाही आला. प्रश्न असा आलाय की खेती के अवजार कहाँ बिकते हैं याचं संस्कृत मध्ये अच्छा अच्छा. भाषांतर करा. अच्छा, भाषा. उत्तर ओके, द्यायचं मला नाही वाटलं आपल्याला. की हा. आपण उत्तर द्यायचं नाही नाही असं नाही. आलं, तर म्हणून मी. पुत्र विक्रियंते, अत्र विक्रियंते असं नाही म्हणायचं आपण त्याला. अच्छा, म्हणजे हा ह्याचं दुकान वगैरे, हे मला काय वाटलं भाषांतराचं की आहे काय ना. हा दुकान. हा. अच्छा अच्छा, ओके हे ओके भाषांतर करा म्हणून आलेले आहे ते. ओके ओके, ठीक हा आहे. हा, yes. काल आपण हे बघितलं होतं, वह हर्षित होता है सह रुष्यती, आणि क्या तू हर्षित नाही होता किम त्व न रुष्यसी, इथपर्यंत आपण केलं होतं. टमाटर पुढे पण झालं होतं आपलं. वीर युद्ध क्षेत्र में लढता है, वीरहा रणांगणे युद्धते, मैं सब जानता हूं, अहम सर्वम बुद्धे. यात फरक बघायचा हा की अहम बुद्धे, अहम ऋष्ये, त्वम ऋष्यसी, सह ऋष्यती. हे काय? सह ऋष्य युद्धते आणि त्वम युद्ध से असा होईल यामध्ये. म्हणजे हे आत्मनेपदी ते, ये आणि से. वीरम रणांगणे युद्धते, अहम सर्वम बुद्धे, आणि त्वम बुद्ध्यसी, त्वम युद्धसी असं होईल. युद्धसी नाही, युद्धसे. त्वम युद्धसे, अहम बुद्धे, त्वम बुद्धसे. या दोन्ही आत्मनेपदी आहे, युद्ध आणि बुद्ध. त्वम किमपि न बुद्धसे, तू कुछ नहीं जानता. हे वाक्य झालं होतं आपलं आणि ठिव्यसी पर्यंत थांबलो होतो आपण या ठिकाणी. यहाँ पर क्यों थूकते हो, इथे का थुंकता. अत्र किमर्थम ठिव्यसी. ओके, आता पुढे सुरू करू आपण याला 17व्यापासून. राजेंद्र कोलेकर साहेब. भोजन करके वह तृप्त होता है, हम्म. भोजनं कृत्वा सह तृप्यति. हम्म. तृप्त होता है या 3 शब्दांच्या ऐवजी केवळ तृप्यती हा एकच शब्द तृप्यति होईल. झालं. हा, हम्म. परस्मैपदी भोजनं आहे. कृत्वा सह हा. तृप्यति. हम्म. हम्म. ओके. भोजनम कृत्वा सह तृप्यते किंवा सह भोजनम कृत्वा तृप्यते. ओके. अपूर्वताई. मुझे प्यास नहीं लगती, अहम न तृष्यामी. तृष्यामी. तृष धातूपासून तृष्यामी. तसं पुढचं घ्या मग तरी सेमच आहे, काही म्हणजे वेगळं नाहीये. क्या तुझे प्यास लगती है, हम्म. किम त्वम तृष्यसी. हम्म. आणि त्याला तहान लागली म्हणलं तर मग उसे प्यास लगी है. हा, त्याला म्हणजे ला द्वितीया ना सर. हम्म. अं, नाही, हेच घ्या ना, तो सहतृष्यती. ओ, बाकी काही त्याला. नाही. हा, म्हणजे अच्छा. तो अं, तहानलेला, तो तहानतो. सह अच्छा, तृष्यती. हम्म. सहती तृष्यती. हा. जसं इथे मुझे प्यास नहीं लगती, तर प्यास नहीं लगतीला काय आलं की तृष्यामी. मुझे असल्यामुळे तृष्यामी, तुझे असल्यामुळे तृष्यसी, आणि त्याला असलं तर तृष्यती. एवढंच फरक येतो. हे थोडं सर कन्फ्युजिंग होऊ शकतं. नाही. म्हणजे अहम वापरलं जातं, मुझे म्हटल्यानंतर. तुझे आणि मुझे म्हटल्यानंतर सर एखाद्या वेळेस मी मी म्हणजे परीक्षेत ते विभक्तीचा विचार हा, नाही नाही, होतं ते, सवय होऊन जातं, काही प्रॉब्लेम नाही. अं, आणि परीक्षेमध्ये आपण अलर्ट असतोच नाही तर त्याला मला प्रॉब्लेम नाही असं येत. हो. हं. त्वम सी, अहम मी, आणि हम्म. सह ती. एवढं आपल्याला माहिती असतं ते. अहम म्हटलं की मी म्हटलं की अहम, सी म्हटलं की त्वम म्हटलं की सी,
आणि सहा म्हटलं की ती म्हटलं की सहा. ते क्रियापदाची नाही सर एवढी गडबड होत, पण हे मुझे आणि तुझे जर हिंदीतनं केलं, आपण हा मराठीत हा केलं की ओके. मुझे प्यास नाही लागती, तर ती मला हिंदीची सवय नाही तहान आपल्याला नाही लागली. बोलण्याची एवढी, हा, त्यामुळे असं. मला तहान नाही लागली असं आपण, हम्म. किंवा लागत नाही असं हा म्हणतो ना हा मराठीत. तर मला म्हटलं की मग ती विभक्तीचं मलासाठी मग ती आधी मराठीमध्ये करूनच घ्यायचं त्याला, मग करायचं मग. हा. नंतर हिंदीचं आपलं तेवढं नाही, सराव नाही आपल्या एवढं ना, म्हणजे त्यामुळे असं होतं. ओके, पुढे माधुरीत आहे. परशुरामस्य परशुराम का क्रोध शांत होता है। हम्म. षष्टी वा परशुरामस्य क्रोधः तो म्हणजे शाम्यती। हम्म. परशुरामस्य क्रोधः, क्रोध क्रोधः आणि शांत होता है शाम्यती. हे जे क्रियापद आहे आपलं ह्या पाठामध्येच गेलेले आता हे. सुरुवातीला बघितलं आपण ना, तर ही यात गेलेली आहे. परशुरामस्य क्रोधः शाम्यती, शांत होतो. शाम्यती, शाम्यसी, शाम्यमी, हे शांत तिन्ही. होतो। सर शम धातू ना शम. शम सर? हो, ये शम धातू. शम, हं. आता हे इथे आपण एक पाठ संपवला यातला. याच पाठामध्ये आपण एक प्रत्ययाला काही प्रत्यय आपण बघतो इथे. यातलं बघितलंय आपण तसं. त्वा आणि लेप दोन्ही बघितले आपण. पण आता हे पुन्हा आणखी काही शब्द यातले आले आपल्याला. हे जे लेप प्रत्यय आहे, ह्याला लेप अंत, म्हणजे शेवटी जे लेप असतं, अंत म्हणजे शेवटी. जेव्हा लेप प्रत्यय शेवटी असतो, खरं म्हणजे प्रत्यय शेवटीच असतो, पण त्यांनी घेतलंय तसं त्याला नाव दिलं लेबंत. हे फक्त माहिती असावं म्हणून आहे, हे परीक्षेत विचारत नाही. लेबंत म्हणजे काय, की लेप प्रत्यय लागला त्याला तर शेवटी लागले असतं लेबंत म्हटलं जातं. आता लेबंत मध्ये काय होतं, की हे य राहतं आणि बाकीचं निघून जातं. लेप मधलं अर्ध ल निघून जातं, प निघून जातं आणि य राहतं. आता हे का राहतं काय वगैरे, आपण काय असं का होतं या खोलात आपण जायला नको. तर आपलं फक्त एवढंच बघायचं की हे क्रियापदामध्ये शेवटी य असेल तर त्याचा अर्थ काय होतो. जसं प्रविश्य म्हणजे घुसून, परित्राय म्हणजे रक्षण करून. ते हिंदीमध्ये लिहिल्यामुळे असं वाटतं ते घुसकर, रक्षा कर वगैरे, पण हे प्रविश्य म्हणजे घुसून. प्रवेश करणे पण आहे ना, हा प्रवेश करणे, प्रवेश हा करणे। प्रविश्य म्हणजे प्रवेश करून, घुसून. हं? परित्राय म्हणजे रक्षण करून. अपृच्छ, पृच्छ म्हणजे विचारणे, अपृच्छ म्हणजे विचारून. परित्यज म्हणजे त्याग करून, त्यज म्हणजे त्याग करणे. आता इथे प्रत्येक ठिकाणी तुम्ही बघाल की जे क्रियापद आहे त्याला पाठीमागे उपसर्ग पण लागलेला आहे, काही ना काही उपसर्ग आहे. आणि जेव्हा उपसर्ग असतो आणि त्याला शेवटी काहीतरी प्रत्यय पण असतो, तर तो प्रत्यय य असतो आणि त्याला लेबंत म्हटलं जातं. आपण त्वा प्रत्यय बघितला, त्वामध्ये काय होतं की अर्धक निघून जातं आणि त्वा राहतं. त्वाचा पण अर्थ तसाच होतो, फक्त जिथे उपसर्ग नसतो त्या ठिकाणी त्वा प्रत्यय लावायचा, आणि जिथे उपसर्ग आहे, सुरुवातीला काहीतरी उपसर्ग आहे, जसं प्रविष्यमध्ये प्र उपसर्ग आहे, परित्रायमध्ये परी उपसर्ग आहे, अपृच्छमध्ये आ उपसर्ग आहे, संदिश्यमध्ये सम हा उपसर्ग आहे. तर असे जे जे उपसर्ग आहेत, जिथे जिथे उपसर्ग आहेत त्या ठिकाणी य किंवा अय अशा प्रकारचं एंड लागतं, अंत्य त्याचा होतो. प्रविश्य म्हणजे घुसून, परित्राय म्हणजे रक्षण करून, अपृच्छ म्हणजे विचारून, परित्यज त्यज म्हणजे त्याग करणे, परित्यज म्हणजे त्याग करून, संदिश्य दिश म्हणजे सांगणे, दिशा देणे, मार्गदर्शन करणे, आणि समदिश्य म्हणजे निर्देश देणे, सूचना करून, संदिश्य. आरुह्य हा शब्द आपल्याला गेलेला आहे, की घोड्यावर चढून, आरुह्य चढून, चढकर, आरुह्य. सृज, सृज म्हणजे सोडणे, विसृज
विसृज म्हणजे सोडून. विमुह्य, मुह्य म्हणजे मोहित होणे. विमुह्य म्हणजे मोहित होऊन. भज, भज म्हणजे वाटणे. विभज्य म्हणजे वाटून. संतुष्ट, तुष धातू म्हणजे संतुष्ट होणे, आनंदी होणे. त्याच्यावरून झालं संतुष्य. आता इथे तुम्ही बघाल की हे सगळे जेवढे आहेत इथे कुठेही हलंत नाहीये. म्हणजे य आहे शेवटी, ते य पूर्ण आहे. प्रविश्य, परित्राय, अपृच्छ, असं कुठं अपृच्छ असं नाहीये. ते यचा उच्चार पूर्ण केला जातो. म्हणजे इथे काहीतरी या ठिकाणी उपसर्ग आहे, शेवटी य आहे आणि य पूर्ण आहे. त्यावेळेला त्याचा अर्थ होतो असे होऊन, तसे होऊन वगैरे. अवतीर्य 11वं. अव म्हणजे खाली, तीर्य म्हणजे जाणे, उतरणे. अवतीर्य खाली उतरणे. उत्थाय, उत म्हणजे वर, उत्थाय म्हणजे उठून. उड्डीय, उड म्हणजे उरणे, त्याचं उड्डीय झालं. इथं बदलला प्रकार. इकारांत ई मध्ये ई आलं, इकारांत नाही, मध्ये ई, जसं अवतीर्य झालं वरती, हे उड्डीय झालं. म्हणजे याचं बदलण्याचं क्रियापद मधल्या अक्षरात बदलण्याची पद्धत जी आहे ती वेगवेगळी असते क्रियापदाप्रमाणे. उड्डीय म्हणजे उडून. निपीय म्हणजे पिणे, पिऊन. पाप, पापीब, त्यापासून तयार झालं पिय आणि त्याला लागला नि उपसर्ग. निपीय म्हणजे पिऊन. स्थ, स्थ म्हणजे थांबणे. आणि प्रस्थ, प्रस्थ म्हणजे प्रस्थान करणे. प्रस्थाय म्हणजे प्रस्थान करून. आगत्य, गत्य म्हणजे जाणे. आगत्य म्हणजे येणे. आगत्य म्हणजे येऊन. अनुभूय, आता भूय, भू म्हणजे ऍक्च्युली होणे, आणि भूत पसंत झालं, तयार झालं, अनु लागलं त्या पाठीमागे, तर अनुभव करून. अनुभूय, अनुभव घेऊन, अनुभव करून. प्रतिज्ञाय, प्रतिज्ञा करून. प्रारभ्य म्हणजे सुरुवात करून, प्रारंभ करून. इथे एक नोट करायचं की हे प्रारभ्य आहे संस्कृतमध्ये. प्रारंभ, त्या ठिकाणी अनुस्वार नाहीये, जसं आपण मराठीमध्ये किंवा हिंदीमध्ये सुद्धा त्याला प्रारंभ म्हणतो आपण. तर संस्कृतमध्ये प्रारभ्य म्हणजे प्रारंभ करून. तसं 19 क्रियापदांचा आपल्याला इथे अभ्यास आहे. आपण हे क्विकली एक 5-5 वाचून घेऊ, म्हणजे एक प्रॅक्टिस होईल आपल्याला. सुरेखाताई पहिले 5. वाचते. प्रविश्य घुसकर, परित्राय रक्षाकर, आपृच्छ पुष्कर, परित्यज्य त्याग कर, संधिच्य निर्देश कर. आता इथे कसं आपण हिंदी वाचला ना, तर केव्हा केव्हा ते कर तर म्हणून असं वाटतं की आज्ञार्थी हा आहे की काय असते. हा, हा सर, मी तेच अगदी म्हणणार होते की हे हा, असं वाचल्यावर असं वाटतं की हे आज्ञार्थी रूप आहेत की आज्ञार्थी. हा काय, असं हा हा म्हणून ते थोडं. हा. मराठीमध्ये पण म्हणायचं, हम्म. सगळं मराठी म्हणायचं. प्रवेश करून, हा. प्रवेश करून, रक्षण करून, हम्म. विचार. विचारून, हम्म. त्याग करून, हम्म. आणि दिशा दाखवून, निर्देश करून, दिशा दाखवून. निर्देश करून. हा. आज्ञा करून. ओके. स्नेहलताई. आरुह्य चढकर चढून, हम्म. विसृज्य छोडकर सोडून, विमुह्य मोहित होकर मोहित होऊन, हम्म. विभज्य पाठ कर वाटणी वाटून. करून, हा. संतुष्य संतुष्ट होकर संतुष्ट होऊन. हो. येस. ओके. जयमाला मॅम. अवतीर्य उतरून, हम्म. उत्थाय उठून, हम्म. उड्डीय उडून, हम्म. निपीय पिऊन.
प्रस्थाय प्रस्थान करून ओके, थँक्यू. मग जाऊन. हो, जा. पद्मजाताई. हो सर. हं. 16 ते 19. आगत्य आकर म्हणजे येऊन, हं. अनुभूय म्हणजे अनुभव कर म्हणजे अनुभवून अनुभव करून अनुभवून अनुभव करून किंवा त्याचा अनुभवून अनुभवून प्रतिज्ञाय म्हणजे प्रतिज्ञा कर म्हणजे प्रतिज्ञा करून करून केल्यानंतर हं, हं, प्रारभ्य म्हणजे हं. प्रारंभ कर म्हणजे करून. प्रारंभ करून. करून. येस, ओके. हं. तर हा असा लेप प्रत्यय आहे. त्याचा सुद्धा असं करून, हे करून, ते करून असं ते क्रियापदाचा अर्थ त्या ठिकाणी होतो. अर्थ सर एक विचारायचं होतं. हो, बोला. निपीय म्हणजे आता तर पा धातूचं आहे ना सर हे. हो, हो. पा म्हणजे पा म्हणजे पिणे ना, सॉरी बरोबर. पिबच आहे ना हे निपीय. हो, हो. आणि मग आपण ते पित्वा करतो ते पण पिऊनच आहे ना सर. ते त्वा प्रत्यय येतो. मग आता ह्या दोन्ही मध्ये असं कन्फ्युजन होतं सर. जेव्हा उपसर्ग असेल त्याला, हा जेव्हा नी उपसर्ग लावायचा असेल ते, तर हा मग ते हा निपीय होईल. ते निपित्वा नाही होईल. अच्छा. हं. हा 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 हो उपसर्ग असेल तर ल्यप प्रत्यय, उपसर्ग नसेल तर मग त्वा प्रत्यय. ओके सर. हं? मला काय नि वाटतं सर, उपसर्गाचा अर्थ काय? उपसर्ग म्हणजे नाही आपण नाही, नी उपसर्ग कशासाठी लागतो असं? नीचा अर्थ काय नेमका? आता परत मला जावं लागेल त्या उपसर्गामध्ये. सर कारण अर्थ तर दोन्हीचा एकच हो. होतो ना, पिऊन. हो, अर्थ एकच होतो. पित्वा केलं तरी तोच अर्थ आहे आणि निपीय हो. केलं तरी तोच अर्थ होतो ना. कुठे गेलो उपसर्ग? कितवा पाठवता तो? मेमरी एक मोठी दगड येते केव्हाही. चौथा. हं. ते नेमकं नी नाही याच्यामध्ये. प्र, परा, अप, सम, अनु, अव, निस, निर, दुस, दूर. नी म्हणजे रिकामे करणे नी सर. आहे ना, नी आहे. ठीक आहे. रिकामे करणे. नी म्हणजे रिकामे करणे. नी म्हणजे नीचे पण सांगितलंय. नी म्हणजे नीचे. बरं. हा. त्याचं मी याच्यावर बघितलं का? नाही तुम्ही जे पाठवलंय त्याच्यात त्यात आहे उपसर्गाच्या का? लिस्ट ओके, मध्ये. ओके, ओके. हा अच्छा. नी पिये म्हणजे म्हणते का पिलेलं पाणी रिकामं, तोंडात रिकामे करून असा अर्थ होईल का त्याचा? नाही, बघू त्यात नीपीए कसं बनलं आहे मी तुम्हाला सांगतो बघू. हं? काय जितक्या तर या मार्क. संदर्भात मला पण एक विचारायचं होतं. हा, बोल. मागचं जे ते वाक्य होते ज्याच्यावरती आपण म्हणलं की अहम तृष्यामी वगैरे जे हा, आहे ते वाक्य ना, हा, तर हा, त्याचा उलटा जर आपण बघायला गेलं ना, अहम न तृष्यामी, तर हा. म्हणजे मी तहानलेला नाहीये असा त्याचा भाषांतर व्हायला पाहिजे. हे भाषांतर मुझे प्यास नाही लगती हे याच्याशी थोडा अन्वय लागत नाही असं मला मला वाटतं. तहान नाही, म्हणजे मला सांगायचं काय, मी तहानलेला नाही. अहम न तर मग तृष्णामी, मैं मला प्यासा तहान नाही नाही. हो असं म्हणायला. मग म्हणजे ते शब्दशः जर भाषांतर घेतला आपण ना, करताना काहीतरी चुकलंय ते असं वाटतं. नाही, हे बरोबर आहे. भाषांतरावर नाही प्रॉब्लेम याच्या काही. मुझे प्यास नाही लगती हे वर्तमान काळातलं वाक्य आहे. आणि हे कसं प्यास नाही लगती, लगती जे आहे ते असं दाखवतं की ते मला लागतच नाही. एक कंप्लेंट कसा समजा म्हणजे कंटिन्युअस ती गोष्ट आहे कंटिन्युअस असं तास आहे म्हणजे दिसतं. वर्तमान काळातलाच आहे. आणि कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स आणि सिम्पल प्रेझेंट टेन्स याच्यामध्ये संस्कृतमध्ये असा काही फरक यातला नाही. फरक आहे. नाही, पण फरक संस्कृतमध्ये बरोबर. नाही केलेला. हे जे वर्तमान काळातलं क्रियापद आहे ते कंटिन्युअसला पण तेच आहे आणि सिम्पल प्रेझेंटला पण तेच आहे. बर. हम्म. किंवा एक इथे आणखीन किम विचार त्वम तृष्यसि मध्ये पण काय तू तहानलेला आहेस का किंवा तू तहानलेला नाहीस का तुला तहान आहे का या असं म्हणजे पद्धतीने. हिमतम तृष्य हा तुला तू तहान आहे, तू स्ट्रिक्टली तुला तहान आहे का असं शब्दशः घेतला हा आपण. आता त्वम तृष्यसी म्हणजे तू तहान आहे का असं होईल ते.
तू तहान हे आपल्या मराठीमध्ये काहीच अर्थ देणार नाही आपल्याला. बरोबर नाही बसत. हो हम्म. हो. म्हणजे वाक्यरचना संस्कृत मधली आणि मराठी मधली यात काहीतरी फरक पडतो नाही असं नाही. फरक आहे, पण फरक आहे. हो. शब्दशः घ्यायचं म्हटलं आपण तरी पण तेवढं येत नाही केव्हा केव्हा, आणि खूप मोठं रूपांतर पण करू नये. खरे. आता हे सुद्धा प्यास लगती है ते विचारतो की लागते का तुला. डॉक्टरने विचारला पेशंटला, तुला तहान लागते का. ते तो काय म्हणणार, हो लागते. अहम तृष्यामी किम त्वम तृष्यसी. आता हे याला दुसरा काही पर्याय नाही, हे असंच याला कंटिन्युअस मध्ये किंवा आहे. सर किंवा सर तू तहानलेला आहेस का असं पण म्हणू शकतो ना आपण. हो ना, हो ना, बरोबर आहे तहानलेला ना. आहेस का. हा तहानलेला हा आहेस का ह्याला सुद्धा म्हणजे हा किम त्वम हा तृष्यसीच होईल ते. तेच हा तहानलेला म्हणजे ते भूतकाळ नाही रे, ते वर्तमान काळातच रूप आहे ते. आणि एक विचारायचं होतं, हे हा. अर्थ वेगवेगळे म्हणजे आता निपीय म्हणजे पिऊन आणि हा. पित्वा म्हणजे पिऊन येतो ना. हा. पण खाली गत्वा म्हणजे जाऊन आणि आगत्य म्हणजे येऊन. येऊन. हो. जाऊन आणि येऊन आहे इकडे, आणि इथे पिऊन पिऊन दोन्ही सेम येत आहे असं मला विचारायचं नाही, आहे. येऊन कुठे दिसलं तुम्हाला. तुम्ही उपसर्ग नाही, येऊन कुठे नाही, दिसला. उपसर्ग 16 नंबर आगत्य. अगत्य. 16 नंबरला अगत्य आहे. आगत्य. हो, ते आ जे आहे, आ त्याला गत्य लागलेला उपसर्ग आहे. हा ना, मग त्याचा अर्थ लगेच मग येऊन येतो ना. आणि हो ना, हो ना, हो ना. म्हणजे आपण पण म्हणतो इथं कसं तसं नाही, याचे दोन्ही अर्थ पिऊन पिऊनच होतात. हो हो आणि हे जाऊन आणि येऊन असं होतं. म्हणजे प्रत्यय पण वेगळे पण येऊ नाही, शकतं ना. गत्य जर म्हटलं आपण, गत्य शब्द नाहीच आहे हा, अगत्य हा झाला. गत्य. तर हे गम गच्छ जे आहे ते म्हणजे जाणे, आणि त्याचं आस उपसर्ग लागल्यानंतर लेप प्रत्ययाप्रमाणे येऊन असा अर्थ झाला त्याला. आणि आ अधिक गम सर म्हणजे येणंच आहे ना. हो ना, बरोबर आहे ना. आगम. आगम म्हणजे हा येणे. त्यामुळे हो, ते अगत्य बरोबर आहे येऊन. बरोबर आहे. ते आहे अर्थ म्हणून बरोबर आहे. त्यांचं म्हणणं आहे की गत्य जाण्याकरता पण तसंच आणि येण्याकरता पण तसंच, असं कसं. उपसर्ग जाण्याकरता. नसल्यामुळे ना ते त्वा तर प्रत्यय इथं आपण जसं असं मला म्हटलं आता. वाटतं, हा, बोला बोला, काय वाटतं. आवाज सर, येतो. मला असं वाटतं की इथं जी प्रत्येक हे 19 शब्द जे आहेत ना, हम्म. या प्रत्येकाच्या नंतर काही ना काहीतरी दुसरी क्रिया आहे. उदाहरणार्थ हो ना. परित्राय आपण म्हटलं, हो रक्षा कर, हो म्हणजे रक्षा करून धर्म स्थापन केला वगैरे, असं काहीतरी हो हो मोठं हो त्याच्यानंतर हो सांगायचंय, म्हणून त्याला कमी महत्व देऊन ते रक्षा कर पटकन पुढे गेलेले आहेत. हो हो. त्याच्यात ते दाखवण्यासाठी ते शब्द हे आहेत. हे म्हणजे वाक्य जोडण्याकरताच आहे हे. हा, एक प्रकारचं उभयान्वयी अव्ययच आहे. बरोबर. मराठीमध्ये म्हणजे आपण गत्वा म्हणजे त्याला हे नाही, उपसर्ग नाही म्हणून गत्वा झालं, आणि हा, अगत्य कारण त्याला उपसर्ग आला, बरोबर ना. उपसर्ग आहे म्हणून लेप झालं ते, म्हणून आगत्य झालं. हं. जसं गत्वा म्हणजे जाऊन आणि आगत्य म्हणजे येऊन. हे तुम्हाला अजून काही शंका आहे का मॅडम, माधुरीताई. नाही, ठीक आहे. बघू आता काही वाक्य करून पाहू आपण ते. रवींद्र जोशी साहेब. तं विसृज्य सहा क्व गच्छति. त्याला सोडून तो कुठे जातो. ते लेप प्रत्यय विसृज्य ह्याच्यामध्ये ते आहे. विसृज्य. त्याला सोडून तो कुठे जातो. येस, तो कुठे जातो. आणि इथे दोन्ही तो आहेत, म्हणजे तम म्हणजे तो पण तो आहे, आणि सहा म्हणजे तो पण तो आहे. सो त्याला सोडून तो कुठे जातो असं. म्हणजे कदाचित त्याला वाला वेगळा असेल आणि तो असं वेगळा असेल. त्याला इकडे गेला, त्याला सोडून हा इकडे कुठे गेला. हा, तेच म्हणजे, पण ह्याच्यामध्ये म्हणजे हा, ते असं दोन्ही शब्दांची दिशेने, गंमत आहे, दोन्ही वेगवेगळी विभक्ती. हा, हा, म्हणजे तम दोन्ही. म्हणजे पण तो आहे, आणि हा, सहा म्हणजे पण तो आहे. येस, तर तो करेक्ट त्याला सोडून कुठे जातो असं. करेक्ट करेक्ट. तम विसृज्य, त्याला सोडून, सहा क्व गच्छति, कुठे जातो. विसृज्यचा उपयोग केला त्यांनी. हो, विसृज्य. पुढे बघू आपण. अपूर्वाताई. अहम गृहं विमुच्य वनं न गमिष्यामि.
मी घर विमुच्य विमुच्य मुंच धातूपासून म्हणजे मुंच सोडणे, बांधलेलं सोडणे. आता इथं म्हणजे विमुच मुंचती मुंचती बरोबर. हा मुंच विमुच्य सोडून वनम जंगलात न गमिष्यामी जाणार नाही. मी घर सोडून वनात जाणार नाही, जंगलात वनात जाणार नाही असं. आता ह्याला हे दोन्ही पण द्वितीय आहेत, गृहम वनम. जर आपण ह्याला शब्दशः घेतलं तर अहम गृहम विमुच्य वनम न गमिष्यामी, मी घराला सोडून वनाला जाणार नाही. घराला गृहम आणि स्ट्रिक्टली करायचं झालं व्याकरणाप्रमाणे तर, आणि तसं योग्य पण आहे ते, मी घराला सोडून वनाला जाणार नाही. मग इथे त्याने घेतलं इथे की मी घर सोडून वनात जाणार नाही. वनात झालं असतं तर मग ते वने आलं असतं. वने नाही घेतलेलं, वनम घेतलंय, म्हणजे वनाला होईल ते. असं अगदीच व्याकरणाप्रमाणे द्यायचं. अर्थ देते ठीक आहे. वनात म्हणजे पंचमी आलं असतं ना सर? नाही, वनात म्हणजे ते वनातून बाहेर आलं तर हा हलंत त आलं हा तर मग वनापासून दूर. हे वनात आपण मराठी मधलं घेतलं ना. हा 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 संस्कृत मधलं त हलंत असतं ते, म्हणजे वनामध्ये असं म्हणाल विमुच्य करायचं. वनात न वनामध्ये. गमिष्यामी, हा म्हणजे मी घर सोडून वनातून कुठे जाणार नाही. हा सप्तमी घेतलं म्हणजे वनामध्ये येईल ते, बरोबर. वनामध्ये. हा कळलं हा. वने असतं तर वनात आलं असतं. हा हा आता इथं ग्रहम आणि वनम दोन्ही पण द्वितीय आहे, म्हणून घराला सोडून वनाला जाणार नाही. ओके. तर मग इथे दोन्ही द्वितीया जी वापरली आहे, जर समजा आपण मी घराला सोडून वनात जाणार नाही, तर वने, मग तिथं तसं म्हणजे व्याकरणाच्या दृष्टीनं चालतं का मग सर तसं? फार फरक नाही हे पडत तसा. द्वितीयाच हो पाहिजे. हो. अच्छा. तर वने जर केलं तर काय होतं की वनामध्ये होईल ते. हा नाही, पण म्हणजे तसं जर असेल वाक्य तर ते बरोबर आहे ना, म्हणजे हो व्याकरणाच्या बरोबर आहे, व्याकरण दृष्टीने पण बरोबर आहे, व्यवहारामध्ये सुद्धा बरोबर आहे. वने न गमिष्यामी, वनात जाणार नाही मी. आणि वन म्हणजे वनाला, त्या दिशेला पण जाणार नाही मी. जोपर्यंत तिथे जाऊन ती आतमध्ये एंट्री करत नाही तोपर्यंत वने होत नाही. जेव्हा आतमध्ये जातो त्यावेळेला वने होतं ते. आता भविष्यकाळ असल्यानंतर ते वने घेणं योग्य होत नाही, वनम घेतलं त्यांनी. तर अजून जायचंच आहे, सुरुवातच नाही अजून झाली. ओ अच्छा. हा मला तेच विचारायचं होतं, म्हणजे मग कुठलं तसं वने व्याकरणाच्या घेणं योग्य दृष्टीनं नाही. कुठलं. नाही, घेतलं तरी त्यात काही फार अर्थ बदलतो असं नाही. टेक्निकली आपल्या ह्या लेवलला तरी प्रवेश परीक्षेला वने घेतलं तरी चालतं, पण वनम घेतलेलं जास्त योग्य का बरं आहे की ती प्रक्रिया अजून सुरूच झालेली नाही. आपण तिथे गेलो, आतमध्ये एंट्री केली तर अहम वने, काय म्हणता येईल त्याला, आगच्छ. ओके. आपण मराठीतही सर मी गावाला जाणार नाही असं म्हणतो, मी गावात जाणार नाही असं नाही म्हणत, त्यामुळं भविष्यकाळ गावालाच मग ते म्हणतो आपण, गावात जाणार नाही असं नाही म्हणत नाही. मी गावाला बरोबर. पोहोचलो किंवा गावात गेलो असं होतं. हे तिसरं वाक्य माझ्याकरता आहे सर. हो तेच मी तुमचंच नाव घेणार होतो आता. मोदकान विभज्य भक्षयंतु, लाडूचे भाग करून खावेत. हो येस. पूर्ण तोंडू कोंबू नये असं म्हणजे. हा